DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। भिंगार परिसरात सोमवारी सकाळी बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली। वन विभाग आणि पोलिसांनी 4 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितपणे पकडल्याने पुन्हा अनर्थ टळला। सकाळची वेळ कोणी नुकतं डोळ्यावरची झापड उघडत होतं तर कोणी आपल्या कामाला निघाले होते। रोजचा दिनक्रम सुरू होता तोच परिसरात खळबळ उडाली। नागरिकांची झोप उडाली। आतापर्यंत ज्याच्याबद्दल ऐकत होते तोच समोर उभा होता। लोक त्याला पाहण्यासाठी आडोसा पकडत होते तर तो भर वस्तीतून पळत होता। त्यामुळे सकाळी सकाळी एकच धावपळ उडाली। बिबट्या आला रे आला, बिबट्या आला। लोकांच्या काळजात धस्त झालं। काहींनी दार लावून घेतली, कुणी पटापट सामाजिक कार्यकर्त्यांना फोन फिरवले। सामाजिक कार्यकर्त्यांनी वन विभाग आणि पोलिसांना भरवस्तीत बिबट्या घुसल्याची माहिती दिली। अहिल्यानगर शहरालगतच्या भिंगार परिसरात सकाळपासून बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती। त्याला पाहायचंही होतं पण हल्ला केला तर या भीतीपोटी सगळे घाबरून होते। अखेर पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी आले तेव्हा जीवात जीव आला। वडारवाडी नागर देवळे भागात बिबट्याचा वावर दिसून आल्यानंतर पोलीस आणि वन विभागाला तातडीने पाचारण करण्यात आले। 4 ते 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बंद पडलेल्या घरात अडकलेल्या या बिबट्याला यशस्वीपणे पकडण्यात आले। भर नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याने भिंगार परिसरात एकच खळबळ उडाली होती। घरात अडकलेल्या या बिबट्याला यशस्वीपणे पकडण्यात आले। बिबट्या हनुमान मंदिर परिसरात असल्याची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस आणि नगर तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। सकाळपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान नागरिकांनीही सतर्कता दाखवता वन विभाग प्रशासनाला माहिती दिली। भिंगार परिसरात पहिल्यांदाच नगरी वस्तीत बिबट्या आढळल्याने नागरिक भयभीत झाले होते। अखेर बंद घरात अडकलेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने भूल इंजेक्शन देत सुरक्षितपणे ताब्यात घेतले। सध्या बिबट्या पूर्णपणे सुरक्षित आहे। अचानक बिबट्या दिसल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते। प्रशासनाने वेळीच कार्यवाही केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेवाळे, परंडा। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।